पण एक सांगतो, अरे छत्रपती शिवाजी महाराज की जय. राजांवर काय बोलावं. राजे हे सगळ्या भारत देशाचे, पण काही लोकांनी फक्त महाराष्ट्रापुरतं हे करत. राजे हे सगळ्या जाती धर्मांचे पण होते, असं नाही की जाती महाराष्ट्रात नाही पूर्ण भारतात. पण आपण आपल्या जीवनात आचरणात केलं पाहिजे. नुसतं स्टेटस लावून डीजे मध्ये नाचून असं काही होणार नाही. पण ते होण्यासाठी एक मोठी गोष्ट, बरं जाऊ दे, एक गोष्ट शिकलेली पाहिजे आपण राजांकडून, मर्यादा. मर्यादा असली पाहिजे, कोणत्या गोष्टी ती मर्यादा असली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आदर, स्त्रीचा आदर. स्त्रीचा आदर जरी केला तुम्ही, एक जरी गोष्ट केली ना राजांची, मी सांगतो तुमचं जीवन मी काही परफेक्ट नाही असं नाही म्हणत, सांगत की राजाचं एक गोष्ट जरी तुम्ही पाहिजे. इकडे चांदीचा गणपती मित्रांनो. मी बस एकच सांगतो की जे जग चालू आहे ना, हे सगळं फक्त एका गोष्टीमुळे चालू आहे, विश्वास. आता या गाडीवाले तर माझ्यावर विश्वास, माझ्या समोरच्यावर विश्वास ही गोष्ट खूप महत्वाची आहे. आणि जास्तीत जास्त म्हणजे विश्वास ठेवल्यामुळेच हे जग चालू आहे. एवढे ट्रॅफिक नियम पाळून पण आम्हाला अजून 5 मिनिटं आहे आणि आम्ही आरामात पोहोचणार आहे 5 मिनिटात, असा आम्हाला विश्वास आहे. बघा, आता आम्ही इतक्या दुरून आलो, पण मॅडमला काही घेतलं नाही. आणि इतकं आम्ही एवढा स्ट्रगल केला पण मॅडम काय विचारेल, लेट का बरं झाला, आणि इतकं struggle किंवा ते करून- पण नाही विचारणार. मॅडम डायरेक्ट बाहेर काढला आम्हाला. आणि त्याच्यामुळं ॲक्सिडेंट होतात. त्याच्यामुळं जिम्मेदार सगळे मित्र. ॲक्सिडेंट झाल्यावर खूप म्हणतात की हळू चालवायला पाहिजे, पण हळू चालवलं तर पण मग परत लेट होऊन हळू जातं. चालवलं असतं लेट झालं. लोकांना काही घेणं नाही, कसं जगायचं कसं जगायचं, त्याला बोलायचं त्याला बोला. फक्त कोणाचं मन दुखवू नका, बरोबर आहे का? बरोबर. मी जगलेच होते, मला कळलं इकडे कधी कधी अटेंडन्स कोण दुःख होत आहे अजून थोडं कॉलेजला काही इंटरेस्ट तर झालं पाहिजे ना कॉलेजला. आमच्या कॉलेजला इंटरेस्ट लावायची गोष्ट नाही. लाईव्ह ऍक्सिडेंट मित्रांनो, लाईव्ह ऍक्सिडेंट. जेवण घेऊन जाऊ अरे. बघा मित्रांनो, आता ऍक्सिडेंट झाले, त्यामुळे शांततेत गेलो. आता ऍक्सिडेंटचा विषय झाला, आता चूक दोघांची होती. काही एका हाताने मारते मित्रांनो. लेडीज आहे तर आपण स्वतः लेडीज होती का? पहिलं काम बसायचं बघ. एक काम बसायचं. कोणाची जेवण माहिती मिसळ आली होती रे तिच्या. अरे हा ना, मित्र साठून गेली. आम्हाला काही येत नाही, पण अशी ती किरण थोडंफार तर केलंच असतं, एखादी पट्टी तरी बांधून दिली असते. आम्हाला फर्स्ट एड पण नाही. म्हणून आता कॉलेजवाल्यांना आम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज. बघा, कॉलेज जाण्याचे 3 कारण. पहिलं कारण कॉलेज चांगले, कॅम्पस आहे, ते पण नाही. दुसरी गोष्ट कॉलेजमध्ये इव्हेंट्स आहे, त्याच्यामुळे जातो मग. आता या मुलाची मदत करायची इच्छा होत्या, जाऊ दे. तिसरी गोष्ट महिला मित्र. आपल्या जिंदगीत दूर दूर पर्यंत नाही. आता सिग्नल सुटलेला आहे, त्यामुळे आम्ही, अरे आज किती सिग्नल झाले रे? झाले, सुटले सगळे सुटलेले होते. आणि